स्वाभिमानी शेतकरी संघटनेची माळ सोन्नाते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा। राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत। दररोज 7 ते 8 शेतकरी कर्जास कंटाळून आत्महत्या करत आहेत। शेतकऱ्यांची वेदना आंध्रे आणि बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार 30 एप्रिल पासून माळ सोन्ना येथून पदयात्रा काढण्यात आली। आज गुरुवार 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर असंख्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा काढण्यात आली। आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते निवेदन देऊन पदयात्रेची सांगता करण्यात आली। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे। देशातील 6.50 लाख हेक्टरात राज्यातील 3.50 लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेली आहे। हे विदारक चित्र केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे। उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारे आयात निर्यात धोरण, नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, पीक विमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यासारखी संकटांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे। यामुळे महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन पाळून तातडीने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर डगे, प्रकाश पोपडे, शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, मौली मुळे, डॉक्टर बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।